अरे फोन करा, एवढी मोठी ऑर्डर देतोय तुम्हाला. जाऊ दे, मलाच फोन करावा लागणार. हे काय करणार नाहीत आणि म्हणे चांगला चाललाय बिझनेस. गरीब कुठचे. तोच विचित्र नंबर. अगं त्याच माणसाचा फोन आहे, तोच नंबर नसणार का? हो. तू बोल ना, बोल. बघा आता अगं काही काळजी करू नको, बोल तू. हा. हॅलो. नमस्कार, काय ठरलं तुमचं? घेताय ना ऑर्डर? हो हो ती ऑर्डर कुठे द्यायची आहे तेवढं आम्हाला सांगा, पत्ता वगैरे. हा. हा नाही 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 नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका. मी 2 दिवसांनी भारतात येणारच आहे ना. मी स्वतः येऊन ऑर्डर घेऊन जाईन. हा, तुम्ही काय पाठवू वगैरे नका कुठे. तुम्ही फक्त तयार करा, मस्त तयार करा. ओके. बरं बरं, चालेल चालेल. तो आमचा ऍप आहे ना, त्याच्यावर तुम्ही ऍडव्हान्स पाठवाल ना? लगेच पाठवतो, चेक करा. चेक करा, आला का? हा बघा, हो आले आले. आलाय. धन्यवाद. हा भेटू मग 2 दिवसांनी. धन्यवाद. हो चालेल. हा तुम्ही काही काळजी करू नका. ठरलेल्या दिवशी तुमची ऑर्डर 200 आंबा सांजा पोळ्या तयार असतील. हा हा हा. आता या सिम कार्डचं काहीतरी करावं लागणार. आई, तुम्ही बघितलं आपल्या प्रोडक्टची ऍडव्हर्टाईज पार अमेरिकेपर्यंत गेली. हो ग बाई, ह्यानी म्हणी नसताना मोठी ऑर्डर आली नाही. ती पण परदेशी ऑर्डर एकदम डायरेक्ट. मग ते तुम्ही आधी तो नंबर सेव्ह करा ना तुमच्याकडे. तो नंबर सेव्ह करतो. जमेल ना आपल्याला? होणार आहे. का आलायस इथे? बोलायचं नाहीये ना माझ्याशी आणि इथे येऊन मीटिंग करायची होती तुला. जानू, हे सगळं बोलायची वेळ आहे का? आपल्याला निघावं लागेल. अरे इथली अवस्था बघून तुझी काय हालत झाली असेल याचा विचार करू शकतो मी. आता तरी तुझा माज कमी होईल. पाणी पी. का वाचवलंस मला? सांग ना, का वाचवलंस? तुला नाही बोलायचंय ना माझ्याशी? आपल्यातली फ्रेंडशिप नकोय तुला? मग का वाचवलंस तिथे? का उगाच माझ्यावर हे सगळे फेवर करतोयस तू? हो, नव्हतं बोलायचं मला तुझ्याशी, कारण तो माणूस कसा आहे हे माहिती असून सुद्धा त्याच्यासोबत लग्न केलंस म्हणून राग आला होता मला तुझा. जगातल्या कुठल्याही रागापेक्षा मला आपली मैत्री महत्वाची वाटते. आणि मी खूप आधी स्वतःला एक प्रॉमिस केलं होतं जानू, की जगात काय वाटेल ते होते, मी तुझी साथ देईन. आणि आज पुन्हा एकदा तू तुझं प्रॉमिस पाळलंस विश्वा. जानू जयंत, गाडीत बस.
विश्वा, या माणसाने तुला मुद्दाम इथे बोलावलंय आणि तुझ्यावर अटॅक करायला सांगितला आणि त्या सगळ्याचा क्राईम सीन बघायला स्वतः इथे आलाय. पण या सगळ्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे कळत नाही का या मूर्ख माणसाला? नाही विश्वा, मी सोडणार नाहीये याला. एक नंबरचा खुंशी माणूस आहे हा. अरे माणूस कसला, माणूस म्हणायच्या लायकीचाच नाहीये हा. लांडगा आहे हा, लांडगा. नाही, तर याचंच सगळं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. मी पण. हो जानू, या माणसाला धडा शिकवण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. विश्वा, आता सोडायचं नाही याला. पण तू नक्की आहेस ना आता माझ्या बरोबर? नाही म्हणजे पुन्हा रुसणार नाहीस ना? जानू, तुझा हा मित्र आता तुझ्यासोबत कायम असणार आहे. मग ठीक आहे, आजपासून मिशन जयंत सुरू. आई, रवा किती लिहू? रवा ना 5 किलो लिही आणि सुंठ पावडर, हा वेलचीची पावडर आणि आंबे लिहिलेस ना? हो हो. हा लक्ष्मी, हा. ही सगळी तुम्ही वाण सामानाची लिस्ट करताय खरं, पण एक गोष्ट आपण विसरलोय, आपली घरघंटी बंद आहे. काय करायचं त्याचं? ते माझ्या लक्षात आलंय. आत्ता बघा, ह्या पोळ्यांसाठी जे पीठ लागणार आहे ना, आपण ते बाहेरून आणू दळून. आणि घरघंटीचं कसं आहे की दुरुस्त करायला किती खर्च येणार काय ते पण आधी बघायला हवं ना. लक्ष्मी, त्याची तू काळजी करू नकोस, ते सगळं मी बघतो. तू फक्त ऑर्डर पूर्ण कशी करायची यावर लक्ष केंद्रित कर. चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, अहो हे जे वाण सामान म्हणजे 200 पोळ्या करायच्या आहेत ना, जरा पैसे लागणार आहेत हो अधिक. त्यांनी काही फार पाठवला नाही ॲडव्हान्स. अरे व्यंकी, आई, माझ्याकडे पण साठवलेले आहेत काही, देते. अगं आत्ता आमच्या हाताशी खरंच काही नाही, कारण ते आता अधिक मासात जरा खर्चच झाला नाही. आई, मी काय म्हणते, आपण त्या जोशींकडे जरा थोडा अजून ऍडव्हान्स मागूयात का? नाही गं, नको. पहिल्यांदाच आपल्याकडून काहीतरी घेत आहेत ते. आपण आत्ता त्यांच्याकडे ॲडव्हान्स जास्त मागितला तर त्यांना वाटायचं आपली काही तयारीच नाही, असा कसा व्यवसाय करतायत. आणि एखादनं दुसरं काम येणार ना गं, त्यांना वाटलं पाहिजे की आपण सक्षम आहोत, नाही का हो? लक्ष्मी अगदी बरोबर आहे तुझं. आपल्याला कोणीही एकदा ऑर्डर दिली ना की त्यांनी परत परत आपल्यालाच ऑर्डर दिली पाहिजे, दुसरीकडे कुठेही जायला नको त्यांनी. अरे असाच तर आपला बिझनेस वाढेल ना. लक्ष्मी, पण एक काळजी घ्यायला हवी हा, या आंबा सांजा पोळ्या अगदी फ्रेश असायला हव्यात, अजिबात खराब होऊन चालणार नाहीत. नाही, त्याचा मी विचार केलाय. म्हणजे काय करूया, सारण वगैरे आम्ही तयार करून ठेवू आणि पोळ्या तेव्हाच लाटू जेव्हा अगदी देण्याची वेळ येईल. थोडी घाई होईल, पण मला वाटतं तसंच करायला पाहिजे. काय गं? बरोबर. यादी उद्या सकाळी घेऊन यायचंय सामान. हा हा. भाऊजी, हे घ्या, लिस्ट झालीच आहे तयार, असू द्या तुमच्याकडे. हा हा. हा.